मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात 20 जानेवारी रोजी मुंबई येथे जाण्यासाठी निघालेली ही रॅली आहे। सकल मराठा समाज बांधवांचे या ठिकाणी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने अहमदपूर तालुक्यातील प्रत्येक खेड्या गावामध्ये जनजागृती करण्यासाठी आज ही रॅली काढलेली आहे आणि त्या अनुषंगाने माझ्यासोबत नाना कदम आहेत। काय माहिती देणार आहेत सविस्तर आपण त्यांच्याकडे जाऊया। उद्याच्या 20 जानेवारी पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईसाठी सकल मराठा समाज महाराष्ट्र रवाना होत आहे। त्या अनुषंगाने अहमदपूर तालुक्यातून हजारोच्या संख्येने समाज बांधव सहभागी व्हावे या उद्देशाने आज 19 जानेवारी 2024 सकल मराठा समन्वय समिती अहमदपूर सकल मराठा समाज अहमदपूर यांच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं आहे। सोबतच प्रत्येक गावात जाऊन त्या गावात चुलीला आवतण म्हणजे सर्वच कुटुंबाला आवतण, ज्यामुळे मुंबईला जास्तीत जास्त समाज बांधव उपस्थित राहतील आणि सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडतील। त्या दृष्टीनं मोटरसायकल रॅली काढलेली आहे आणि तालुक्यातील सर्वच समाज बांधवांना कळकळीची विनंती करण्यात येत आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी व्हायचे। त्याचबरोबर माझ्यासोबत धीरज भंडे पाटील आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। आपण मला सगळ्या मुंबईपर्यंत जाण्याचं जे तुमचं नियोजन आहे मध्ये कशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे? काही जण सोयीसुविधा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी निघणार आहेत। अहमदपूरहून जे आपण नियोजन केलेलं आहे की 20 तारखेला दुपारी 12 वाजता आपण अहमदपूर इथून आंतरवली सराटी येथे रवाना होणार आहोत। जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे टप्पा दुपारी 12 पर्यंत चालण्याचा आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी आपल्याला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता तिथून निघून दुपारी 12 पर्यंत थांबायचं आहे। त्यामुळे काही लोक जे नोकरदार वर्ग असेल तो सुट्ट्यांची व्यवस्था करून टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सामील होणार आहे। जसे जसे टप्पे पडत जातील तसे यामध्ये सहभागी होतील लोक। त्याचबरोबर माझ्यासोबत वकील मंडळी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। जयरामजी पवार सर यांच्याकडे आपण जाणार आहोत। सर समोर तुम्ही जाणार आहे त्यांच्याकडे, पण तुम्ही सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी आहात आणि कसं आहे पुढचं नियोजन? यापुढं ही लढाई शेवटची लढाई आहे मराठ्यांच्या अस्तित्वाची आणि यापुढं हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येनं सर्व युवक या ठिकाणी मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाहीत असं ठाम आणि दृढ निश्चय लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत आमचं झालेलं आहे। त्याची तयारी आणि सर्व लोकांना आमंत्रण देण्यासाठी आज ही या ठिकाणी रॅली आलेली आहे। तर या रॅलीचं उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वागत करून आणखी आम्ही प्रत्येक गावामध्ये फिरणार आहोत। रोहिदास कदम सरांकडे आपण जाणार आहोत। सर तुम्ही पुढे यायचं आहे, कसं नियोजन? आता लहान मुलांसकट तुम्ही निघताय मुंबईला, रस्त्यामध्ये कशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आणि लहान बालक वयोवृद्ध म्हटल्यानंतर कोणत्या सुविधा पाहिजेत हे तर सांगण्याची गरज नाही तुम्हाला, परंतु त्याचं कसं नियोजन आहे? आपल्या तालुक्याच्या मधून कमीत कमी 600 गाड्यांचं नियोजन आहे। परवा बैठक झाली आमची आणि प्रत्येक गावागावामधून येणाऱ्या या गाड्या आहेत। सोबत स्वतः जसं जरांगे पाटलांनी सांगितलं त्या पद्धतीनं खाण्यापिण्याच्या वस्तू, स्वयंपाकाच्या वस्तू सगळे सोबतच घेऊन जाणार आहेत। उद्या दुपारी 12 वाजता अहमदपूर मधून आम्ही सगळे निघणार आहोत। 600 पेक्षा जास्त वाहनं तालुक्यामधून आपल्या अपेक्षित आहे आणि त्याची नोंदणी झालेली आहे त्या लोकांची की एवढे वाहन आपल्या सोबत येणार आहेत। बाकीच्या सगळ्या सुविधा आपण मागचीच आंदोलन बघितलं असाल तर प्रत्येक गावागाव समाज बांधव आपल्यासाठी सोय करतच असतात। त्याच्यामुळे इथून आंतरवाली सराटीला जाईपर्यंत निघेपर्यंत गावोगाव आमचे जे काही इथून पुढं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जाऊ, तिथून जालन्यामध्ये जाऊ, प्रत्येक ठिकाणी आपले समाज बांधव रस्त्यावर आहेत, त्यांच्याशी संपर्क झालेला आहे। अडी अडचण आली तर ते प्रत्येक जण आपल्याला मदत करण्यासाठी तयार आहे। याच्यामध्ये महिलांचा समावेश आहे का? महिला सुद्धा निघणार आहेत। वयस्कर माणसांना आम्ही थोडंसं टाळतोय कारण थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळं ते येणार नाहीत। बालक आहेत ते काही थोडेफार येतील। महिलांचा सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रमाणे सहभाग आहे, हेही तुम्हाला मी सांगू शकतो। आणि बाकी तालुक्यातून आणखी ज्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्या सगळ्यांना विनंती आहे माझी आपल्या माध्यमातून, आवाज बहुजनांच्या माध्यमातून, की उद्यापासून होणाऱ्या आंदोलनाला संबंध तालुक्यातून हजारोच्या संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि सहभाग नोंदवावा। आता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती झाली आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आंदोलन आहे। कालही तुम्ही बघितलं असाल टीव्हीवर की बच्चू कडू असतील तर ते त्यांना बहुतेक हेलिकॉप्टर बुकच करून दिले
ते प्रत्येक अर्ध्या तासाला मुंबई जात आहेत, मुंबईहून वापस येत आहेत, मुंबई जात आहेत, मुंबईहून वापस येत आहेत. जरांगे पाटलासोबत चर्चा चालू आहे. सरकारला माहिती आहे की जर मराठा समाज मुंबईच्या दिशेने जर कूच केला तर अख्खी मुंबई म्हणजे आर्थिक राजधानी देशाची बंद पडेल. त्याच्यामुळे ते तिथपर्यंत येऊ देणार नाहीत अशी अपेक्षा बाळगू आपण. आणि जर यायचंच म्हटलं तर मग त्यांना माहित आहे शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन केलं की मुंबई सुद्धा जाम करू शकतो. मग आणि आम्ही इकडून आता आम्ही जसं जरांगे पाटील सांगतात की आम्ही गोदा पट्ट्यातले बहादर मराठे आहेत, तर मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं असं सांगू इच्छितो की गोदा पट्ट्याच्या बहादर मराठ्यांना भेटायला मनड पट्ट्यातले अहमदपूर तालुक्यातले बहादर मराठी निघालेले आणि हजारोच्या संख्येनं की तिथं उद्या पोहोचतील आणि तिथून पुढं जसं जरांगे पाटील म्हणतील त्या पद्धतीनं आपण पुढच्या नियोजन करणार आहोत. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN फॉर आवाज बहुजनांचा न्यूज बाय करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.